नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: धंदा येते नाही विद्येविन पशु, नाही तो जिज्ञासू भूमी बार. भांग पिऊनिया सदा डोळे लाल, घर त्यांचे हाल सहाय्याविन. भटांमाजी केले गुरुचरित्राला, गुरुजी बनला पोटासाठी. धातू दगडाच्या मूर्तीस भजून, घंटा वाजवून स्वतः खाई. अन्नाविन मेली घरी जन्मदाती, सोंगाची फजिती ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींमध्ये समाजातील अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि खोट्या धार्मिकतेवर टीका केली आहे. प्रत्येक ओळीचा अर्थ असा की काही लोकांकडे शिक्षण नसते, ज्ञान मिळवण्याची इच्छा नसते, पण तरीही ते स्वतःला मोठे ज्ञानी समजतात. काही लोक व्यसनात, भांग पिण्यात बुडून जातात, त्यामुळे त्यांचे स्वतःचे, घरच्यांचे हाल होतात. काही लोक धर्माचा आधार घेऊन केवळ पोट भरण्यासाठी स्वतःला धार्मिक किंवा गुरु असल्याचे दाखवतात. फक्त बाह्यपूजा करून, घंटा वाजवून धर्म होत नाही. काही लोक त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात. अशा वागण्यांमुळे कुटुंबाची बदनामी होते आणि जवळचे लोकही त्रासतात. एकूण अर्थ असा की या ओळींमध्ये ज्योतिबा फुले समाजातील अज्ञान, व्यसन, ढोंगी, धार्मिकता आणि स्वार्थी वागणूक यावर टीका करून खरे ज्ञान आणि चांगले आचार याचे महत्त्व सांगत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करायला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.